सूरज हा एका छोट्या गावात राहणारा मुलगा होता. घरची परिस्थिती खूप गरीब होती. वडील मजूर आणि आई घरकाम करायची. दररोज तो शाळेत जायचा, पण त्याच्या मनात एक मोठं स्वप्न होतं. मला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे. लोक त्याच्यावर हसायचे. तुझ्यासारखा मुलगा काय मोठं करणार, ते म्हणायचे. पण सूरज फक्त हसायचा आणि म्हणायचा, एक दिवस मी करून दाखवेन. घरी वीज नसल्यामुळे सूरज रात्री बाहेर बसून अभ्यास करायचा. थंडी, अंधार, थकवा सगळं सहन करत होता. कधीकधी तो खूप निराश व्हायचा. एक दिवस तो स्वतःशी म्हणाला, मी खरंच करू शकतो का? तेवढ्यात त्याला त्याच्या आईचे शब्द आठवले. बाळा, परिस्थिती कठीण असली तरी विचार नेहमी सकारात्मक ठेव. त्या दिवसापासून सूरजने ठरवलं, मी हार मानणार नाही. सूरजने खूप मेहनत केली, पण तो पहिल्या मोठ्या परीक्षेत नापास झाला. सगळे लोक म्हणाले, बघितलंस, तुझ्याकडून काही होणार नाही. त्या रात्री सूरज खूप रडला. पण दुसऱ्या दिवशी तो उठला आणि आरशात स्वतःकडे पाहून म्हणाला, अपयश माझा शेवट नाही, ही माझी सुरुवात आहे. तो पुन्हा अभ्यास करू लागला, यावेळी अधिक स्मार्ट पद्धतीने. तो नवीन गोष्टी शिकू लागला, स्वतःला सुधारू लागला. तो नेहमी स्वतःला सांगायचा, मी करू शकतो. हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढू लागला. काही महिन्यांनी त्याला एक छोटी नोकरीची संधी मिळाली. तो मुलाखतीला गेला. त्याला सगळं येत नव्हतं, पण तो प्रामाणिक होता. तो म्हणाला, मला सगळं येत नाही, पण मी शिकायला तयार आहे. त्याच्या या ॲटिट्यूडमुळे त्याची निवड झाली. काही वर्षांनी तोच सूरज गावात परत आला, यशस्वी माणूस बनून. लोक त्याच्याकडे आदराने पाहू लागले. एका लहान मुलाने त्याला विचारलं, भाऊ, मला पण यशस्वी व्हायचं आहे, पण मला भीती वाटते. सूरज हसला आणि म्हणाला, अपयशाची भीती ठेवू नको, हार मानण्याची भीती ठेव. यश हे तुमच्या परिस्थितीवर नाही, तुमच्या विचारांवर अवलंबून असतं. सकारात्मक विचार करा, मेहनत करा आणि कधीही हार मानू नका.